तसं पाहिलं तर तिरुपतीला खूप काही भेटतं आणि त्यातील स्पेशल गोष्ट म्हणजे हे आहे तर सिंहाची नखं. ही पाहिजे होती रियांशिकाच्या पप्पाला. भरपूर दिवसापासून त्यांना घ्यायची होती, पण ती काही इकडं आम्ही जिथं राहतो तिथं भेटत नाही. मग आमची मस्तपैकी सकाळची सुरुवात झाली. रात्री दर्शन वगैरे मस्तपैकी छान असे दर्शन झालेले होते. मग सकाळी राडा वगैरे असा आमच्या रूमवर. तिचे पण लहान बाळ आहे, ते मस्त खेळत होतं. रियांशिकाचे पप्पा हे सगळे तिला घेऊन बसले होते. रेडी वगैरे झालो. मग तिथं जो प्रसाद भेटतो तो आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी एन्जॉय केला. प्रसाद वगैरे खाल्ला. मग निघालो बाहेर. आता खूप काही आहे फिरायला तिथे. नावं तर मला घेता येणार नाही आहेत. पण मग आम्ही मस्तपैकी रेडी होऊन निघालो होतो. वातावरण तिथलं खूप म्हणजे खूप छान असं वातावरण होतं. रियांशिका, मी, माझी मैत्रीण आम्ही मस्तपैकी चाललो होतो. मग मस्तपैकी एक ठिकाणी थांबलो. उन्हाळा खूप आहे म्हणून मग म्हणलं काहीतरी प्यावं. उसाचा रस वगैरे आम्ही पिला होता, पण रियांशिकाला नाही आवडत. मग रियांशिकाने मोसंबीचा रस वगैरे पिला आणि मग मस्त तिथं असं छान अशी चंदनाची झाडं आहेत. हे आहे लाल चंदन, जे आपण पुष्पा मूवीमध्ये बघितलेलं आहे, त्याची ही झाडं आहेत. मस्तपैकी मग तिथे फोटोशूट वगैरे केलं. तिथं असा हा कोणता तरी प्राणी होता, त्याला खायला वगैरे देत होते लोक. ते येत होता खालून आणि ह्या झाडावर अशी भरपूर होते वरी बसलेले. ते आपल्याला बघितलं की वरी निघून जायचे. तसं तर ते खाली खेळत होते इतका वेळ. तिथं फोटोशूट वगैरे केलं आम्ही थोडंसं. मग आम्ही गेलो शिलातोरणला. हा माझा तिरुपती म्हणजे जो आमचा टूर झालेला आहे त्याच्यातला माझा फेवरेट स्पॉट आहे. पहिले पण आम्ही इथं आलेलो आहे. रियांशिका खूप छोटी होती तेव्हा. तिथं स्पेशल म्हणजे काय, तिथलं वातावरण, तिथली झाडं, तिथलं गार्डनिंग वगैरे एवढं छान आहे वातावरण. मला दुसरीकडं कुठं एवढं जास्त म्हणजे करमलं नाही किंवा आवडलं नाही. पण इथं खूप छान म्हणजे खूप छान असं वातावरण होतं. रियांशिकाचे पप्पा तिचे फोटो वगैरे काढत होते. गेलो मग मस्त खूप सारं आहे तिथं बघण्यासाठी. जास्त वेळ आमचा इथंच गेला. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी वगैरे असतात. मोर होता. आता या पिंजऱ्यामध्ये पहिले खूप असे प्राणी होते, पण आता नाही येतं, फक्त एकच मोर होता. मस्तपैकी गेलो. मग तिथं अशी मोठमोठाले शिलातोरण म्हणजे तिथे मोठमोठी अशी दगडं आहेत. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे असे आकार वगैरे आहेत. मग तिथं माझी मैत्रिणाने ते फोटो वगैरे काढत होते, थांबले होते. मी पण थोडंसं शूट वगैरे केलं. वातावरण खूप छान होतं. आपल्याकडं असं बघायला काही भेटत नाही. आपल्याकडे एवढं सुंदर आणि एवढं शांत वातावरण कुठंच नसतं. त्यांनी मस्तपैकी तिला झाडावर वगैरे बसून फोटो वगैरे काढले आणि म्हणलं आता चला, शॉपिंग झालेली नाही आहे, शॉपिंग करावी. वेगवेगळ्या प्रकारच्या माळा वगैरे असतात तिथं. आपण तसं तर शक्यतो यूज करत नाही, पण जे लहान मुलांना लागतं ते घ्यायचं होतं. रियांशिकाच्या पप्पाला रुद्राक्षाची माळ पाहिजे होती, मग त्यांनी ती घेतली. बालाजीचे फोटो वगैरे, मूर्त्या वगैरे खूप छान छान होत्या. माझ्याकडं फोटो घरात आहे म्हणून मग एका देवाऱ्यात 2 फोटो नको आहे म्हणून मी घेतलेला नव्हता. मस्तपैकी तिकडं थोडंफार शॉपिंग घेतली. इथं काही जास्त आम्ही घेतलं नव्हतं. तिथं थोडंसं फिरलो वगैरे आणि इथं छान म्हणजे गंगावन खूप छान भेटतात. ते केसाचे विग असतात, ते ओरिजिनल केसापासून बनवलेले असतात ते, आणि खूप छान कर्ली स्ट्रेट जसे हेअर तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता. हे दगडं आहेत, पण कशाचे आहेत ते मला काही कळलेलं नव्हतं. थोडंसं छान वाटत होतं म्हणून मी घेतलं कॅप्चर करून. मग नाश्ता वगैरे केला, रेडी वगैरे झालो. परत रूमवर जाऊन रेडी झालो रियांशिकाच्या पप्पांनी. आता माझी मैत्रीण ही गेलेली होती दर्शनाला आणि मग तिथं छान असं जे जे मला साहित्य पाहिजे होतं मी थोडं थोडं करून घेत होते, जसं जसं मला आठवतंय तसं. आणि मेन म्हणजे रियांशिकाचे पप्पा रियांशिकासोबत खूप लहान लेकरासारखं वागतात. त्यांना पण खूप मस्ती वाटत होती. तिचा ऑक्टोपस होता असा बॅटरीवरचा. ते मस्तपैकी तिच्यासोबत खेळत होते. रियांशिकाला घ्यायचं पण होतं ते, पण ते काही मला आवडलं नव्हतं. मी म्हणलं नको, त्या गोष्टीत पैसे घालू नका, जे ज्या गोष्टी तिला पाहिजेत त्याच घेऊ आपण. मग त्यांची अशी 3-4 तास अशी शॉपिंग चाललेली होती रियांशिकाची आणि त्यांची. माझी मैत्रीण गेलेली होती दर्शनाला, कारण तिच्याकडं छोटं बाळ आहे आणि त्यांना परत एंट्री भेटते. लहान बाळासाठी स्पेशल दर्शन असतं तिथं 1 वर्षाच्या आतच्या. मग त्यांचं दर्शन वगैरे झालं होतं. त्यांचा मला कॉल आला की आम्ही आलेलो आहे बाहेर. मी म्हणलं चला आता मस्तपैकी आपण काहीतरी खाऊया आणि नंतर मग थोडंसं आपलं काही शॉपिंग वगैरे राहिलेली आहे ती करूया. आम्ही काही घेतलं होतं आणि म्हणलं ते आल्याच्यानंतर मग सोबत शॉपिंग करूया, मस्त मज्जा वाटते. तिथं असा एक कळस दिसतो बाहेरून. हा तिरुपतीचा मेन जे तिरुपतीचं मंदिर आहे त्याचा तो कळस आहे. गोल्डन म्हणजे सोन्याचा कळस आहे तो. मग तिथून वगैरे बाहेर आलो आणि म्हणलं चला आता भूक वगैरे लागलेली आहे. बाहेर गेलं की काही ना काही खावंसं वाटतं. मग मस्तपैकी आम्ही दोघींनी नाश्ता वगैरे केला. ते दोघंजणं गेलेले होते बाहेर. थंड वगैरे घेतलं. आता रूमवर जायचं होतं आणि रियांशिकाचे पप्पा घेऊन आलेले होते. ते नखं आम्ही चेक करत होतो ओरिजिनल आहे की, ओरिजिनल असली तर त्याच्यामध्ये नस दिसत असते एक व्हाईट कलरची. तर असा आपला तिरुपतीचा ब्लॉग होता. आपला आता टूर संपलेला आहे. आता निघायचं आहे आपल्याला गावाकडे. मस्तपैकी सगळेजणांनी बॅग वगैरे पॅक करून आम्ही आता वापस येणार होतो पुण्याला आणि माझी मैत्रीण जाणार होती तिच्या गावाला. तर कसा वाटला आपला ब्लॉग नक्की कळवा आणि आवडला तर लाईक करा. बाय.